पुढची बातमी आता सध्या देशावरती चक्रीवादळाचं सावट पसरलं कारण महाराष्ट्रामध्ये 8 राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय। मराठवाड्यातही पुन्हा पावसाची शक्यता आहे। देशावर चक्रीवादळाचं सावट आलंय त्यामुळे आता हवामान खात्यानं कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। महाराष्ट्रामध्ये पुढचे 24 तास अत्यंत गंभीर स्वरूपाचे असणार आहेत। संपूर्ण देशभरामध्ये मान्सून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, मुसळधार पावसाने थैमान घातला आहे। अक्षरशः घराघरामध्ये पाणी शिरलंय। पुढच्या 24 तासात मोठ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांना आता देण्यात आली आहे। या 10 जिल्ह्यांमधील अनेक गावांमध्ये पाणी साचण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहतील। आज काही वेळामध्ये पावसाला मोठ्या सुरुवात होणार असून हा पाऊस पुढच्या 24 तासांमध्ये थांबण्याचं अजिबात नाव घेणार नाही। अशा प्रकारची धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आली आहे। यातच एक चक्रीवादळाचा देखील समावेश असल्याचं पाहायला मिळतंय। अचानक या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा चक्रीवादळाचं संकट थैमान घालण्याची शक्यता पुढच्या 24 तासांसाठी वर्तवण्यात आली आहे। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्रावर पुढच्या या ठिकाणी आता 8 तासांमध्ये धडकणार असल्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। आताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बातमी देखील पाहिली आहे। आता बघा, रात्री 2च्या सुमारास 10 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ आणि ढगफुटी सदृश पावसाला या ठिकाणी आज सुरुवात या ठिकाणी होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। त्यामुळे या 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। हे वादळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा अचानक निर्माण झाल्यामुळे तयार झाल्याचं आता सांगण्यात आलं आहे। यामध्ये आता जे जिल्हे सांगण्यात येणार आहेत यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। त्यामुळेच आता या प्रचंड मोठं राक्षसी वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने या 10 जिल्ह्यांकडे आता राक्षसी वेगाने हे चक्रीवादळ धडकण्याची आता शक्यता वर्तवण्यात आली आहे। हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने या 10 जिल्ह्यांमध्ये पुढच्या त्या ठिकाणी 8 तासांमध्ये म्हणजेच रात्री 2 वाजता दाखल होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। जरी तुम्हाला पावसाचं वातावरण तयार झालं नसेल तर अचानक या ठिकाणी वादळी वारा उठायला सुरुवात होईल आणि अचानक विजांचा कडकडाटासह मोठ्या पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। सर्वात जास्त धोका वादळी वाऱ्याचा रात्रीत होणार असल्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरायला सुरुवात झाली आहे। आधीच पाऊस नव्हता आणि 2-3 दिवसापासून पावसाचं वातावरण तयार झाले। यातच या ठिकाणी हा वादळी वाऱ्याचा पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आता वेगळंच भीतीचं वातावरण तयार झालंय। भारतीय हवामान खात्याच्या या ठिकाणी महत्त्वाचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलाय। काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय। या 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी आता जाहीर करून टाकलाय। गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, अन्यथा या ठिकाणी आता तुम्हाला मोठा धोका यामध्ये असू शकतो, अशा प्रकारचं या ठिकाणी आता सांगण्यात आलंय। गेल्या 10 वर्षातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ पुढच्या 8 तासांमध्ये रात्री धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची आणि सतर्क राहण्याच्या सूचना या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत। सरकारने अर्जंट आदेश या ठिकाणी जाहीर केला आहे। या वादळी वाऱ्याचा फटका सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांना आता बसणार असल्याची माहिती समोर आली आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या 8 दिवसांच्या वादळी वाऱ्याच्या आणि पावसाच्या तारखा देखील या ठिकाणी आता सांगण्यात आल्या आहेत। या तारखांना आता मुसळधार पाऊस या ठिकाणी पडून आता अनेकांचं पेरलेले बियाण असेल तसेच या ठिकाणी शेती पिकाचं जे काय आता आहे तर ते वाया जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज मध्यरात्री या ठिकाणी 2 वाजता हे चक्रीवादळ आता या 10 जिल्ह्यांमध्ये आता मुंबईकडून घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आता सर्वच नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांना या 10 जिल्ह्यांमध्ये सतर्क आणि सुरक्षेच्या सूचना या ठिकाणी आता हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेत। पुढचे 48 तास पावसाचे असणार आहेत। पाऊस असा पडेल की यामध्ये अजिबात थांबण्याचं नाव सुद्धा तुम्हाला आता घेण्याचं पाहायला मिळणार नाही। आपत्कालीन परिस्थिती सूचना यामध्ये देण्यात आल्या। सरकारकडून आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव करणाऱ्या योजना देखील यामध्ये आता सामील करण्याचं आता सांगण्यात आलंय। NDRFची टीम या ठिकाणी सज्ज झाली असून वादळाच्या पार्श्वभूमीवर आणि या मोठ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना या ठिकाणी करण्यास सूचना देण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला या संकटाचा सामना आता करावाच लागणार आहे।
कोणत्या महत्त्वाच्या या 8 दिवसांच्या 3 तारखा जाहीर करण्यात आलेत, ज्यामध्ये चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका आहे. ज्या तारखा या ठिकाणी सांगितलेत त्या तारखांना तुम्हाला सावध राहण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेत. तसेच आता आज रात्री 2 वाजता कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. कारण या चक्रीवादळाचा पहिला टप्पा आज मध्यरात्री 2 वाजता तुम्हाला या ठिकाणी दिसायला सुरुवात होणार आहे. मुंबईकडून हे वादळी वारा आता या 10 जिल्ह्यामध्ये घुसणार असल्याची आता महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे. हे चक्रीवादळ नेमकं कशा प्रकारे असणार आहे आणि 10 पैकी कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे, कोणत्या जिल्ह्यांना पेरणी 4 दिवसांच्या आतमध्ये होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये 24 तासात मुसळधार पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुंबईकडून जास्ती आता चक्रीवादळाचा धोका यामध्ये सांगण्यात आलाय. बचाव कार्य तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे, राज्य सरकारने काही उपाययोजनासाठी केलेत का, विशेष जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी नेमकं काय काय सूचना आता या ठिकाणी पाळायला सांगितलेल्या आहेत. त्यामुळे कोणकोणत्या सूचना या ठिकाणी तुम्हाला पाळायच्या आहेत, नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये रात्री किती वाजता या वादळी वाऱ्याचा फटका आहे आणि रात्री 2 वाजता हे वादळी वारा कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, हेच तुम्हाला या ठिकाणी आता समजावून सांगणार आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्यानुसार किती वाजता तुमच्या जिल्ह्यामध्ये वादळी वारा घुसण्याची शक्यता आहे, टाइम, वेळ आणि या ठिकाणी गावानुसार टायमिंग सांगितलंय. आता बघा, हे वादळी वारा बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानवाढीमुळे आता एक कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी तयार झाल्याचं पाहायला मिळते. गेल्या 15 दिवसांपासून पाऊस पडणार नाही, दुष्काळ पडणार अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. परंतु मान्सून पाऊस अचानक सक्रिय झाला आणि या ठिकाणी आता मोठा धोका असल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय, जो प्रचंड वेग आता धारण करणार आहे. त्यानंतर भयंकर 10 वर्षातील सर्वात मोठं वादळी वारा या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वादळाची तीव्रता पुढील 2 ते 3 तासानंतर भयंकर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तशी 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाचं या ठिकाणी वेग धारण करण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. मुंबईकडून या 10 जिल्ह्यामध्ये आता हे वादळी वारा पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. आता बघा, हवामान खात्याकडून सर्वाधिक धोका या ठिकाणी 10 जिल्ह्यांना देण्यात आलाय. तसेच हवामान खात्याकडून पुढच्या 8 दिवसांमध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होईल, कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा फटका आहे, याच्या सुद्धा 3 तारखा या ठिकाणी आता सांगण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहूया की आज मध्यरात्री 2 वाजता हे चक्रीवादळ 10 जिल्ह्यामध्ये मुंबईकडून कोणत्या जिल्ह्यामध्ये थैमान घालण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी घराबाहेर या ठिकाणी आता पडत असताना काळजी घ्या, अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करण्यात आले. आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये घुसण्याची शक्यता आहे तुम्हाला अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता समजावून सांगणार आहे. बघा, याचा वेग ताशी 100 ते 120 किलोमीटर या ठिकाणी असल्याने यामध्ये मोठमोठे वारे वाहू लागतील. शेतींचं या ठिकाणी जे आता पीक असेल तर ते मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. नदी नाले ओढे प्रचंड या ठिकाणी आता यामध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. ज्यांची घरं पत्र्याची आहेत, कच्चे आहेत, त्यामध्ये या ठिकाणी भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. घराचं जर छप्पर या ठिकाणी आधीच तोडमोडलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता गच्च व्यवस्थित फिटिंग करण्याचं आवाहन करण्यात आले. त्यानंतर विजेचे खांब आहेत तर या वादळी वाऱ्याचा फटका बसल्याने मोडून पडण्याची शक्यता आहे. आता रस्त्यावर झाडं उन्मळून पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. या चक्रीवादळामुळे मोठा पाऊस यामध्ये असल्याने ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आल्या. गेल्या आठवडाभरापासून हा या ठिकाणी पाऊस सगळीकडे धुमाकूळ घालला आहे. काल परवा या ठिकाणी मुंबई असेल, पुणे असेल, पावसानं झोडपून काढले. त्यामुळे या चक्रीवादळाचा फटका तुमच्या जिल्ह्यामध्ये बसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. चक्रीवादळासोबत मोठा पाऊस आहे, त्यामुळे नद्यांना अचानक पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते. नदीकाठचे जे लोक आहेत तर त्यांना मोठा धोका सांगण्यात आला आहे. समुद्राची जी परिस्थिती सध्याला आहे तर ती पूर्णपणे या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाबद्दल खवळलेली पाहायला मिळते. या वादळामुळे समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा देखील या ठिकाणी यायला सुरुवात झाली. सध्याला अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ या ठिकाणी पोहोचले अशी माहिती सूत्रांकडून समजत्या. या ठिकाणी हळूहळू मुंबईमध्ये वादळ घुसेल. मुंबईमध्ये बरोबर या ठिकाणी या 10 जिल्ह्यामध्ये आता रात्री घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे आता समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा या ठिकाणी उसळत असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. मासेमारी करणाऱ्या लोकांना या ठिकाणी आता वादळाची परिस्थिती घेऊन आता तुम्ही सावध राहण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्यात. त्यामुळे प्रशासनाने सर्व मासेमाऱ्यांना या ठिकाणी विशेष शेतकऱ्यांना
सावध राहण्याची सक्त ताकीद या ठिकाणी आता देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वीज पडण्याचा या ठिकाणी धोका असल्याचं सांगण्यात आले. त्यामुळे विजा जर कडकडत असतील, विजा चमकत असतील तर अजिबात या ठिकाणी कोणाचा कॉल वगैरे आला तर अजिबात कॉल वगैरे घेऊ नका. कारण कॉल या ठिकाणी चालू असताना हवेतून या ठिकाणी त्यांचं कनेक्शन खेचून घेतं आणि त्या जागी वीज पडण्याची या ठिकाणी शक्यता देखील वर्तवण्यात आल्या. वीज पडण्याच्या अनेक या ठिकाणी आता घटना घडलेल्या आहेत. चक्रीवादळात विजेचा आता कडकडाट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता होईल. यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस असल्यामुळे आता माणसांना, जनावरांना तसेच विशेषतः यामध्ये शेतकऱ्यांना मोठं नुकसान होण्याची शक्यता देखील आता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. मागील काही वर्षात आता वादळी वाऱ्याचा इतिहास जर या ठिकाणी पाहिला तर या संकटाचं गांभीर्य तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा आता बघा 10 वर्षातील सगळ्यात मोठा वादळी वारा या ठिकाणी आज मध्यरात्री 2 वाजेपर्यंत या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. आता बघा आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये थैमान घालणार आहे याची अपडेट आता समोर आल्या. तसेच पुढच्या 8 दिवसांमध्ये या ठिकाणी काय काय परिस्थिती होईल हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. जसं की मागच्या 3 वर्षांच्या पाठीमागे या ठिकाणी नांदेड साईडचा असेल, लातूर साईडला असेल, बीड साईडला असेल, अशाच प्रकारे एक चक्रीवादळ आलं होतं आणि त्यामध्ये लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ढगफुटी झाली, जनावरे वाहून गेली. तशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी मध्यरात्रीपासून आज सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आज पुढच्या 8 दिवसांसाठी कोणत्या तारखा सांगण्यात आल्या ज्यामध्ये प्रचंड नुकसान होऊ शकतं, सावध राहण्याची सूचना यामध्ये देण्यात आल्या. आता बघा या ठिकाणी 10 जिल्ह्यांमध्ये आता हे वादळी वारा आज रात्री 2 वाजेपर्यंत दाखल या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागचा इतिहास जरा पाहूया. 2021 मध्ये अशाच प्रकारचं वादळी वारा कोकणात धडकलं होतं. यामध्ये आता प्रचंड मोठं नुकसान झालं होतं. या वादळामुळे ओडिसामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालं होतं. झाडे उन्मळून रस्त्यावर पडली होती. घरे या ठिकाणी अनेकांची उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शेतीचंही भलं मोठं नुकसान या ठिकाणी त्यावेळी झाल्याचं बघायला मिळालं होतं. त्यानंतर पुढचं वादळी वारा आलं 2021ला. ते पश्चिम बंगाल आणि बांगलादेशामध्ये आता वादळाने हाकार मारला होता. या वादळामुळे जवळपास 13 ते 14 लाख घरं उद्ध्वस्त झाल्याचं बघायला मिळालं. पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. पुढचं वादळी वारा आलं 2022 मध्ये. त्यामध्ये ओडिसा, बंगालच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विनाश, आता नुकसान त्या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळालं होतं. या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की वादळी वाऱ्याचं मोठं संकट किती असतं. हे वादळी वारा आज मध्यरात्री 2 वाजता या ठिकाणी आता सर्वात मोठा आता दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. पुढील 10 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मुंबईकडून हा वादळी वारा रात्री 2 वाजेपर्यंत घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. आता बघा गेल्या आठवडाभरापासून पाऊस धुमाकूळ घालू लागलाय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता मुंबई, ठाणे, पालघर, पुणे या भागामध्ये आता धुमाकूळ पावसाने घातलेला आहे. जी मुंबईमध्ये पाणी मिळणार की नाही अशी परिस्थिती झाली होती, आता घराघरामध्ये पाणी या ठिकाणी शिरू लागलंय. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2019चं जर आपण मागचा इतिहास जर बघितला तर अशाच प्रकारचं वादळ या ठिकाणी आपल्या कोकणात शिरलं होतं. यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये शेती पिकांचं भलं मोठं नुकसान त्यावेळी झाल्याचं बघायला मिळालं. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका त्यावेळी बसला होता. याच पार्श्वभूमीवर आता एक नवीन वादळ या ठिकाणी येत असल्याचं आता पाहायला मिळतंय. त्यामुळे याला हलक्यात अजिबात घेऊ नका. प्रशासनाने जय्यत तयारी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय. पण नागरिकांनी, विशेषतः शेतकऱ्यांनी आता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं या ठिकाणी पालन करायला सांगितलंय. प्रशासन काय म्हणतंय? पहिली सूचना शेतकऱ्यांसाठी आणि सर्व नागरिकांसाठी देण्यात आल्या. विजांपासून सावध राहा. कुठेही वीज चमकत असेल तर त्याच्या आसपास या ठिकाणी कुठेही या ठिकाणी घराच्या बाहेर फिरू नका. लाईटीच्या जवळ अजिबात जाऊ नका. घरातून या ठिकाणी वादळी वारा असेल तर घरातून बाहेर न पडण्यास सूचना देण्यात आल्या. तुम्ही जर शेतात असेल, काहीतरी काम करत असाल तर या ठिकाणी अजिबात आता उघड्यावर थांबू नका सांगण्यात आले. जर बाजारामध्ये काय खरेदी करायला गेला असेल तर अजिबात जास्त घरातून बाहेर पडू नका. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर या ठिकाणी तुम्हाला आता पूर्णपणे टाळायला सांगितलंय. कारण विजा चमकत असताना मोबाईलवर, फोनवर बोलणं एकदम धोक्याचं असू शकतं. या ठिकाणी विजेचं वातावरण असेल तर वीज या ठिकाणी जोरात कडकडत असेल तर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिकचा वापर तुम्हाला टाळायला सांगितलंय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना, विशेषतः आता नागरिकांना सूचना देण्यात आल्या. जर तुमच्या आसपास झाडे वगैरे असतील, त्याच्या खाली तुम्ही गाड्या वगैरे लावल्या असतील तर पटकन काढून घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले. कधी पण झाडे या ठिकाणी मोडू शकतात आणि गाड्यांचं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं. अनावश्यक प्रवास या ठिकाणी टाळायचा आहे. तुम्ही किनारी भागात राहत असाल तर तुमची कागदपत्र वगैरे व्यवस्थित ठेवायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर गॅस वापरत असाल तर गॅस सिलेंडरचे कनेक्शन
तात्पुरतं या ठिकाणी आता रात्री बंद करायचं असं सांगण्यात आले। वादळी वारा तुम्हाला बंद या ठिकाणी आता कधी होऊ शकतो ते पण तुम्हाला सांगतो, परंतु 10 जिल्हे कोणते सांगण्यात आलेत ते तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। परंतु तुमचा मोबाईल आता चार्जिंग करून ठेवा। तसेच हवामान खात्याच्या वेबसाईटवर म्हणजेच त्या ठिकाणी मोसमी दामिनी आता या ठिकाणी आता वेबसाईटवर तुम्ही आता लक्ष घालून बसायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अफवावर विश्वास नाही ठेवायचा आहे। रात्री 2 वाजता कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा फटका या ठिकाणी आता वर्तवण्यात आलाय तर बघा, सर्वांनी आता जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगत आहे। त्याच्या आधी तुमची जर जनावरे असतील, शेतामध्ये तुम्ही राहत असाल तर विशेष काळजी घेण्याचं तुम्हाला सांगण्यात आलंय। आता बघा, निसर्गापुढे आपलं तर काय चालत नाही, त्यामुळे आता या ठिकाणी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन केलंय। यामध्ये सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यामध्ये 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि यामध्ये वादळी वाऱ्याचा देखील आता समावेश असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई शहराचा काही भाग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना देखील आता धोका असल्याचं सांगण्यात आलंय। यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा आता फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा आणि आतापर्यंत जी तुम्हाला माहिती सांगितली ती एक शक्यता आहे, सूत्रांमार्फत दिलेली या ठिकाणी एक माहिती आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।